आमचा बाप आणि आम्ही लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या या पुस्तकाबद्दल कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात, ही कथा आहे सामान्यातील एका असामान्याची. महत्पदावर चढलेल्या त्याच्या पुत्रांनी त्याच्या संबंधीच्या आठवणी त्याच्याच शब्दात ग्रथित केल्या आहेत. हे गृहस्थ पिताजी नव्हते, वडीलही नव्हते, तर सरळ निर्मळ बाप होते. बाप मुलाच्या जिव्हाळ्याच्या नात्यावर प्रतिष्ठित शब्दांचे आवरण घालून त्यातील सहजतेचा गळा दाबणे त्यांना मान्य नव्हते. सहजता हेच खरोखर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या स्वभावाचे आधारसूत्र होते. दलित समाजात जन्माला येऊनही त्यांचा आत्मविश्वास कधी ढळला नव्हता अथवा त्यांच्या लढाऊ बाण्याला ढळ पोचला नव्हता. किसी को मत डरना हा मंत्र त्यांनी आपल्या मुलांना दिला होता आणि तोच त्यांचा जीवनधर्मही होता. डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीने आणि विचारांनी ते प्रभावित झाले होते. जातीयतेची, लोकापवादाची, वरिष्ठांच्या अधिकारांची आणि मुख्य म्हणजे दारिद्र्याचीही भीती त्यांनी कधी बाळगली नाही. काळोखावर मात करीत पुढे जाणाऱ्या पेटलेल्या पलित्यासारखे त्यांचे जगणे होते. जिथे भयमुक्ती असते तेथे निरामय आनंदही असतो. सर्व प्रतिकूलावर मात करणाऱ्या अशा आनंदाची पेरणी आपल्या सुदाम्याच्या संसारात करीत ते जगत होते आणि सर्वांना जगवीत होते. या आनंदाला सत्याचरणाची भक्कम बैठक होती. गोष्ट लहान असो वा मोठी, माणसाने खोटे अप्रामाणिक वर्तन करता कामा नये हे त्यांचे ब्रीद होते. म्हणून लोकलमधून विना तिकीट प्रवास करू पाहणाऱ्या आपल्या मुलाला पाळत ठेवून त्यांनी पकडले आणि त्याला तिकीट काढायला लावले. अशा वातावरणात आणि संसारात त्यांनी आपल्या मुलांना वाढवले. असा बाप मिळणे हे मुलांचे सद्भाग्य आणि अशी मुले मिळणे हे बापाचेही सद्भाग्य. सामाजिक सोपानाच्या अंतिम पायरीवर जन्मलेली मुले आज त्याच सोपानाच्या सर्वोच्च पायरीवर उभी आहेत. कोणत्याही क्षेत्रात जा, पण त्यात सर्वोच्च यश मिळवा ह्या त्यांच्या आदेशाचे त्यांनी पूर्णतः पालन केले आहे. अमेरिकेत संशोधन करणाऱ्या नरेंद्राला त्यांनी सांगितले होते, तुझ्या विद्वत्तेचा उपयोग रस्त्यातल्या सामान्य माणसाला झाला तर ते खरे, एरवी निरर्थक. असा हा बाप, प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणारा, त्यांची मने घडवणारा, मीपणाच्या बाह्यांगापासून दूर असलेला आणि तरीही खूप मोठा असलेला. वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर असलेल्या त्यांच्या पुत्रांनी त्यांच्या स्मृतीला वाहिलेली ही हृद्य श्रद्धांजली सादर करीत आहेत स्वतः लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव. तसं पाहिलं तर पित्याचा उल्लेख वडील असा करावा हे शिष्टसंमत आहे. माझ्या वडिलांना मात्र ते कधीच रुचलं नाही. इतर कोणाचाही उल्लेख ते अमक्या तमक्याचे वडील असा करण्याऐवजी न चुकता कोणाचा तरी बाप असाच करीत असत. किंबहुना आम्ही भावंडांनी देखील त्यांची ओळख आमचे वडील म्हणून करून दिलेली त्यांना खपत नसे. भाषेविषयी त्यांच्या स्वतःच्या ठाम अशा काही कल्पना होत्या. अशा वेळी ते हमखास सुनावणार, अरे भाषा म्हणजे कशी पाहिजे, झणझणीत, एकदम बॉम्बलाच्या चटणीवाणी. हे तुम्ही वडील वडील म्हणता ना, ते भेंडीच्या भाजीवाणी बुळबुळीत लागतंय. आम्ही सर्व भावंड त्यांना दादा म्हणत असू. मध्यम उंची, काळा ओबडधोबड चेहरा, एरवी मुद्रा करारी, पण लहान मुलांशी बोलताना डोळ्यांमध्ये एक खट्याळ छटा. धोतर, पांढरा सदरा, खाकी कोट आणि काळी टोपी हा त्यांचा नित्याचा पेहराव. हातात काठी, मात्र त्या काठीचा उपयोग आधारापेक्षा इतरांना दमबाजी करण्यासाठीच जास्त. मध्यमवर्गीय नोकरपेशा ऑफिसमधून येत असतात. दादा कामावून यायचे आणि येताना मुलांसाठी नानकटाई आणायचे. आमचे लहानपण मुंबईत वडाळ्याच्या बॉम्बे पोर्टर्सच्या कॉलनीत गेलं. आम्हा सर्व भावंडांचं शिक्षण दादरच्या छबिलदास हायस्कूल सारख्या मराठी माध्यमाच्या शाळेतून झालं. मी शाळेत पहिला नंबर पटकावू लागलो त्यावेळी घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा एक प्रश्न ठरलेला असायचा, तू मोठेपणी कोण होणार? आता त्या वयातली मुलं या प्रश्नाला जसं गुळमुळीत उत्तर देतात तसंच मी देत असे. एकदा मोठ्या भावाने म्हणजे JD जाधव, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त कमिशनर, त्याने ज्यावेळी विचारलं त्यावेळी त्याला खरं सांगावं असं मला वाटलं आणि मी म्हणालो, मला लेखक व्हायचंय. ते ऐकून त्याचा चेहरा एकदम कडू झाला. अरे अरे अरे, याला भीक मागावी लागणार असा तो काहीतरी बोलला. दादांनी ते पाहिलं आणि मला बोलावलं. दादा म्हणाले, हे बघ, हे लोक तुला लय सांगतील, तू डॉक्टर वय, इंजिनियर वय, बालिश